आज रविवारचा दिवस होता. मी बसल्या बसल्या माझं लक्ष गेलं फुलाच्या झाडाच्या. रविवार असल्यामुळे मी फुलाच्या झाडाचे निरीक्षण करत होतो. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की झाडाची पानं खायला लागलेत. मी लक्ष केलं की अरे झाडाची बरेच फांद्याची पानं तर खाल्लेली दिसत आहेत. हे बघू शकतो आपण. ही झाडाची हे फांदे आहेत, ह्याला पानच काही राहिले नाहीत. आणि इकडल्या साईडला काही फांदे आहेत, त्याला पानं आहेत. मी म्हणलं की फुलाचे पानं घेत चाललेत कुठं, कोण खायले, कोण आलाय का चोर आपल्या इथं. मी बघितला, चोर सापडला मला. अरे बापरे, हा बघा चोर इथं लपलाय. ही आहे ती आळी झाडावर झालेली. आपण बघू शकता ह्या पाल्यामध्ये ही आळी दिसत सुद्धा नाही. पानाच्या खाली जाऊन बसले. आपण जर सहज निरीक्षण केलं तर ती आपल्याला दिसत सुद्धा नाही की कुठं आहे ते पान. ही आहे ती आळी. लगभग 5 इंचाची मोठी आळी आहे आणि जाडी बघू शकता तिची खूप जाडी आहे. एवढी मोठी आळी आहे. आणि अशा आपल्या झाडावरती कमीत कमी 15 ते 20 आळ्या ह्या झाडावरती झालेल्या आहेत. आता आपण ह्या आळ्या रेस्क्यू करत आहोत आणि मग त्यांना लांब नेऊन टाकणार आहोत. आपण बघू शकता एका झाडावरती एवढ्या आळ्या निघालेल्या आहेत. काउंटिंग करा, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. तरी आणखीन एक दोन तरी आळ्या झाडावरती राहिलेल्या असणार. हे बघा चोर कुठं चाललाय. कसे येऊ नको इकडे. हिला पण नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा द्यायला पाहिजे. मी ह्या सर्व आळ्या काडीने काढल्यात. हाताने काढू नका, कारण इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. माहीत नसतं आपल्याला ह्या आळ्यांवर कुठला व्हायरस आहे जो आपल्याला त्याच्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं. एवढंच झाड होतं आपलं, ते नवीन बांधकामाच्या शेजारी आहे. ते छान दिसतं असं फुलाचं झाड. म्हणून आम्ही ते तसंच कोपऱ्याला ठेवलं होतं. तर त्याच्यावर एवढे मोठे लष्करांनी अटॅक केलं की इकडे जाते. हे बघा, अरे बापरे, हे चालले पळून. जाऊ देणार नाही मी तुला कुठंच. कुठं जाते. ह्या जर आळ्या चायनाला एक्सपोर्ट केलं तर माझा कितीचा बिझनेस होईल. खाऊन टाकतील ते सगळेच. आपण आणखीन शोध मोहीम घेऊया, कुठं आळी दिसते का बघू. म्हणजे ह्याच्याबरोबर त्यांनाही चायनाला पाठवू आपण. मला ह्या फुलाच्या झाडाचं नाव माहित नाही बरं का. तुम्हाला माहिती असेल, मला नाही माहिती. बस हे फुलाचं झाड एवढं माहिती आहे मला. आणि दिसायला पण छान आहे. हे आपलं आळ्या साईडला ठेवून आहे तर पळून जातील. अरे यार, लाखोचं इन्कम आहे ते. चायनाला पाठवायचे त्यांना. आपण आळ्या बघायला खालीच बसलोय, कारण त्या आळ्या ज्या आहेत त्या पानाच्या खालच्या बाजूला बसलेल्या असतात. वरतून दिसतच नाहीत आळ्या.
सध्या तर आळी दिसत नाहीये कुठली याच्यावर. आपण पूर्ण चेक केलेलं आहे चांगल्या पद्धतीने. अरे हे काय, हे पळून, हे कैदी पळून जाईलेत की. हे कुठे गेले माहित? हमारी बंदूक. आपण बघू शकता किती मोठ्या मोठ्या अळ्या आहेत ह्या. इकडे चालले. ही एक वर येते. दोन अळ्यामध्ये काहीतरी संवाद चालू आहे. हे काय टॉईज नाहीत. निसर्गानं बघा ना कसं मस्त बनवलं ह्यांना. डोळे दिलेत. तिथे डोळे आहेत का नाहीत माहित नाही, पण डोळ्याच्या आकाराचे त्यांना हे पण दिले. ही अळी काय करते बघा. सोडलं तिनं. आता मी हे सर्व अळ्या नेऊन बाहेर लांब नेऊन सोडणार आहे. अरे बापरे, यांना बघूनच मला भीती वाटायलाय. ए आगनगाडी, कुठं निघाली तू? त्यांना चायनाला एक्सपोर्टच करून येतो मी. विषय हार्ड आहे. विषय कसा आहे, विषय हार्ड आहे. ए धर 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 धर. टू बी अटॅक. कशी धरून बसली आहे. उतर उतर उतर. हे सर्वात मोठे आहे. ही जी ढकली ना, ही सर्वात मोठा डोका आहे. तिच्यापेक्षा लहान आहे सगळे. पानाच्या खाली एक आहे. चलो हम इनको रेस्क्यू करके. झाडीमध्ये यांना आपण सोडून दिलेलं आहे.